Hello students, in previous video we have learned about the noun and their types. Now in this video we will learn about the pronoun. So pronoun is the word which is used in the place of noun. म्हणजेच नाउनच्या जागेवर आपण जेव्हा दुसरा वर्ड यूज करतो तर त्याला प्रोनाउन असे म्हणतात. इट मीन्स प्रोनाउन्स आर रिप्लेसिंग नाउन. ते नाउनला रिप्लेस करण्याचं काम करतात. तर स्टुडंट्स यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. जसे की शीतल लाइक्स चॉकलेट अँड शीतल हॅज सो मेनी चॉकलेट इन शीतल्स बॅग. तर स्टुडंट जेव्हा मी हे सेंटेन्स रीड करत आहे तर यामध्ये काय होते, शीतल 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 या वर्डचं रिपिटेशन होत आहे. तर जेव्हाही सेंटेन्सेसमध्ये अशा प्रकारे नाउनचं रिपिटेशन होत असते तर त्यालाच अवॉइड करण्यासाठी आपण प्रोनाउन्सचा यूज करत असतो. तर आता आपण या सेंटेन्समध्ये प्रोनाउन्सचा यूज करूया. तर ते सेंटेन्स होईल शीतल लाइक्स चॉकलेट अँड शी हॅज सो मेनी चॉकलेट्स इन हर बॅग. आता इथे मी दोन वर्ड यूज केले आहे शीतलला रिप्लेस करून. तर ते कोणते आहे, शी आणि हर. तर यांनाच आपण प्रोनाउन असे म्हणतो. तर स्टुडंट अशा प्रकारे नाउनचे रिपिटेशन टाळण्यासाठी आणि सेंटेन्सला इफेक्टिव्ह आणि सिंपल बनवण्यासाठीच प्रोनाउन्सचा यूज केला जातो. तर स्टुडंट्स आता आपण याचं अजून एक एक्झाम्पल बघूया. जसं की विराट इज अ गुड बॉय, विराट लाइक्स क्रिकेट अँड विराट इज अ व्हेरी हार्डवर्किंग बॉय. तर आता या सेंटेन्सेसमध्येही विराट या नाउनचं रिपिटेशन होत आहे. तर आता आपण याला अवॉइड करण्यासाठीही प्रोनाउन्सचा यूज करूया. जसे की विराट इज अ गुड बॉय. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला विराट हे नेम तसंच ठेवावं लागेल, कारण त्यामुळे आपल्याला कळेल की आपण कोणाबद्दल बोलतोय. तर आता ते सेंटेन्स होईल विराट इज अ गुड बॉय, ही लाइक्स क्रिकेट आणि ही इज अ व्हेरी हार्डवर्किंग बॉय. आता या सेंटेन्समध्येही आपण विराटला रिप्लेस करून ही यूज केला आहे. तर स्टुडंट्स अशाच प्रकारे वेगवेगळे प्रोनाउन्स असतात. कुठे आपण ही यूज करतो, कुठे शी यूज करतो, कुठे इट, कुठे दे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रोनाउन्सचा सेंटेन्सेसमध्ये यूज करत असतो. आणि जेव्हा आपण सेंटेन्समध्ये प्रोनाउन्सचा यूज करत असतो तेव्हा आपण ज्या नाउनला रिप्लेस करून तिथे प्रोनाउन यूज करतो तेव्हा त्या नाउनला अँटीसिडेंट असं म्हणतात. आणि स्टुडंट हा अँटीसिडेंट कोणत्या प्रकारचा आहे ते आपल्याला लक्षात घेणे खूप गरजेचे असते, कारण त्यानुसारच मग आपण प्रोनाउन्सचा यूज करत असतो. जसे की अँटीसिडेंट प्लुरल आहे की सिंग्युलर आहे किंवा तो कोणत्या टाईपचा आहे हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचे असते. जसे की आता आपण फर्स्ट सेंटेन्समध्ये बघितलेच होतं की तिथे शीतल होतं. तिथे आपल्याला नाउन शीतल दिलेलं होतं आणि शीतल हे गर्लचं नाव आहे, म्हणूनच आपण तिथे शी यूज केलं. आणि जेव्हा आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं तेव्हा आपण तिथे विराट हे नाउन घेतलेलं होतं, म्हणूनच तिथे आपण ही यूज केलं. तर स्टुडंट्स अशाच प्रकारे सेंटेन्सेसमध्ये नाउन लक्षात ठेवणे गरजेचे असते. म्हणजे जो अँटीसिडेंट आहे तो कोणत्या प्रकारचा आहे ते लक्षात घेणे गरजेचे असते. तर आता आपल्याला इथे काही प्रोनाउन्स दिलेले आहेत, जसे की ही, शी, इट, दे, अस. आता या प्रोनाउनलाच आपण काही सेंटेन्सेसमध्ये यूज करूया, ज्यामुळे तुम्हाला प्रोनाउन्स हे चांगल्या प्रकारे कळतील. तर आता आपण इथे सेंटेन्सेस घेऊया. जसे की रीता इज अ नाईस गर्ल. आता या सेंटेन्समध्ये कोणतं प्रोनाउन यूज होईल? बरोबर आहे, शी यूज होईल, कारण तिथे आपल्याला गर्लबद्दल सांगितलं आहे. तर ते सेंटेन्स होईल शी इज अ नाईस गर्ल. आता सेकंड सेंटेन्स काय आहे? निलेश इट्स बनाना. तर आता या सेंटेन्समध्ये कोणतं प्रोनाउन यूज होईल? बरोबर आहे, ही यूज होईल, कारण तिथे रितेश हे मुलाबद्दल सांगितलेलं आहे. रितेश हे मुलाचं नाव आहे, म्हणूनच तिथे ही यूज होईल. म्हणजेच ते सेंटेन्स होईल ही इट्स बनाना. तर स्टुडंट्स आता आपल्याला इथे थर्ड सेंटेन्स दिलेला आहे चाइल्ड प्लेज विथ टॉय. आता या सेंटेन्समध्ये आपण कोणतं प्रोनाउन यूज करू? तर इथे आपण इट यूज करणार. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इट तर आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करतो. तर नाही, आपण इट हे लिव्हिंग थिंगसाठी पण यूज करू शकतो. तर स्टुडंट जेव्हा आपल्याला लिव्हिंग थिंगचं जेंडर माहीत नसेल तेव्हा आपण तिथे इटचा यूज करत असतो. म्हणजेच प्लांटसाठी, ॲनिमलसाठी आणि चाइल्डसाठीही आपण इटचा यूज करत असतो. तर आता आपलं सेंटेन्स होईल इट प्लेज विथ टॉय. आता आपलं फोर्थ सेंटेन्स आहे स्टुडंट्स आर प्लेइंग फुटबॉल. आता इथे आपल्याला एका स्टुडंट्सबद्दल सांगितलं आहे का? तर नाही, इथे आपल्याला खूप सारे स्टुडंट्स म्हणल्यावरती प्लुरल वर्ड झाला, म्हणूनच इथे आपण आता दे यूज करणार. तर आपलं सेंटेन्स होईल दे आर प्लेइंग फुटबॉल. तर स्टुडंट्स अशाच प्रकारे आपण सेंटेन्सेसमध्ये प्रोनाउन्सचा यूज करत असतो. आता या सेशनमध्ये आपण शिकलेलो आहे की प्रोनाउन्स कोणते आहेत आणि त्यांचा यूज कसा करायचा.